उतरती पक्षी अंगणी उतरती जे का गुंतोनिया राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी। पवित्र अशा कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग वैराग्याचे श्रेष्ठ मूर्तिमंत पुतळे देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा सुंदर असा चार चरणाचा दिडक्या पद्धतीचा माणसानं जीवन जगत असताना संसारामध्ये कसं जीवन जगावं याचं दोन दृष्टांतानं उत्तम उदाहरण देऊन नाथ महाराज आजच्या अभंगात संबोधित करतात। विठाला विठाला अभंगावर यथामती यथावकाश थोडा वेळ देवाचं चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत आवश्यक आहे। पवित्र पुण्यभूमी चाटेवाडी या छोट्याशा गावामध्ये आपल्याच गावच्या वैकुंठवासी सौभाग्यवती अंजनाबाई देवई काकू नागनाथ चाटे यांच्या गंगापूजन अर्थात गोड जेवणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत आणि या आजींच्या गोड जेवणाच्या निमित्ताने आजचा हा एक दिवसाचा कीर्तन सोहळा आपल्या ग्रामदैवत हनुमंतरायाच्या पवित्र प्रांगणामध्ये समापन्न होतो आहे। कार्यक्रमाचं आयोजन करते त्यांचेच दोन्ही सुपुत्र श्रीयुत ज्ञानोबारावजी नागनाथरावजी चाटे आणि सुभाष नागनाथरावजी चाटे एवं त्यांचा संपूर्ण चाटे परिवार या दोन्ही पुत्रांच्या द्वारा दोन्ही मुलांच्या द्वारा आपल्या मातेप्रती असलेली श्रद्धा भावना अन्नदान ज्ञानदानाच्या रूपामध्ये प्रगट करावी ह्याच एका पवित्र उद्देशानं कृतज्ञतापूर्वक केलेल्या या कार्यक्रमाचं आयोजन आहे। विठाला विठाला व्यक्ती गेल्यानंतर जे काही शास्त्राने काही कर्म सांगितलेले आहेत त्या कर्माचे अनेक प्रकार शास्त्रामध्ये पडलेले आहेत। काही नित्य कर्म आहे, काही नैमित्तिक कर्म आहे, काही काम्य कर्म आहे आणि काही प्रायश्चित्त कर्म आहे। आजचा जो कार्यक्रम आहे तो नैमित्तिक कर्मातला एक भाग आहे। नित्य कर्म कशाला म्हणावं? सकाळी उठल्यापासून सायंकाळी झोपी जाईपर्यंत जे कर्म केल्या जातं व्यक्तीकडून त्याला नित्य कर्म म्हणतात। सकाळी उठल्या उठल्या प्रातःविधी करणे, दंतधावन करणे, सगळ्या दिवसातला जो काय आपला जो काय नित्यनेमाचा धंदा आहे। आपण सर्व शेतकरी आहात। शेतकरी म्हटल्यानंतर सकाळी सकाळी आपल्याला गुरंढोरं चारण्यासाठी जावंच लागतं। शेतीतले काही कामं करावे लागतात। न्याहारी करणे, दुपारी छानपैकी एकदा काम केल्यानंतर काय करावं लागतं? दुपारी शेतात काम केल्यानंतर जेवावं लागतं ना घरी येऊन दिलेला भाकरी चटणी भाकरी खावी लागते आणि ते सगळं करून संध्याकाळी घरी यायचं। परत संध्याकाळी एकदा 4 वाजता गोल्डन गोल्डन 4 वाजता गोल्डन प्यायचा। संध्याकाळी परत झोपायचं जेवण करून, उपाशी नाही जेवण करून झोपायचं। हे जे रोज नित्य नेमानं जे नित्यानं केलं जातं त्याला नित्य कर्म म्हणतात। विठाला 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 याच्यापेक्षा वेगळं आहे। काहीतरी फळाची अपेक्षा ठेवून जे कर्म केलं जातं ना त्याला काम्य कर्म म्हणतात। आता पौष महिन्यामध्ये आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा केली जाते पहा। त्या सत्यनारायणाच्या पूजेला फार त्या रविवार ठरवलेला असतो। एक देवबाप्पा बोलवायचा, चौरंग मांडायचा, चौरंगावर त्या सत्यनारायणाची फोटो बांधायची, त्याच्या भोवती चांगली रांगोळी काढायची, त्याला आंब्याचे तोरणं बांधायचे आणि ती सगळी देवबाप्पा येणार, सत्यनारायणाच्या पोथीचं वाचन करणार आणि सगळं झाल्यानंतर त्या देवबाप्पाला तुम्ही इतके उदार आहात त्या देवबाप्पाला 2001 रुपया तुम्ही दक्षिणा देता। बरोबर ना? खरंच बोलतोय ना मी? 2000च देता ना त्या देवबाप्पाला? 1.25 रुपये जुनी पद्धत तर 1.25 रुपये। त्या 1.25 रुपया दक्षिणा द्यायची। मग त्या 1.25 रुपयाच्या दक्षिणेत इतकं अपेक्षा आपल्या उंच टोकाच्या असतात। आमच्या संसारामध्ये समृद्धी व्हावी,
आमच्या संसारामध्ये धनधान्य व्हावं, आमच्या संसारामध्ये प्रगती व्हावी, एवढंच नाही आमची मुलं बाळ निरोगी असावी, आरोग्यमय जीवन आमच्या संसारातल्या सर्व गृहस्थांनी जीवनाला सगळ्या सदस्यांना कुटुंबातल्या असावं ही आपली अपेक्षा. वाढावे संतान ग्रही व्हावे धनधान्य, याला काम्य कर्म म्हणतात. काम्य कर्म. प्रायश्चित्त कर्म कशाला म्हणतात? आपण जीवन जगत असताना कळत न कळतपणे आपल्याकडून जर काही चुकीचे कर्म घडली ना, आणि ती चुकीचे कर्म आपल्याकडून घडल्यानंतर पहिल्या काळामध्ये म्हणत होते लोक या जन्मात करायचं पुढच्या पिढीला फेडायचं. आता काळ सुधारित आलाय कानडे टेलर, आता काळ सुधारित आलाय. याच जन्मात करायचं आणि बोला ना, बोला बोला, याच जन्मात फेडायचं. तर ह्याच्यापेक्षा सुद्धा सुधारित आला. अरे डाव्या हातानं करायचं आणि उजव्या हातानं फेडायचं. यालाच नाथ महाराज म्हणतात केले कर्म तेची भोगा आले उपजले मेले ऐशी किती. याला
प्रायश्चित्त कर्म म्हणतात आणि आजचा जो कार्यक्रम आहे ना त्याला नैमित्तिक कर्मातला कार्यक्रमाचा हा भाग म्हणतात। आपल्या घरातली एखादी व्यक्ती गेली त्याच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करणं आणि त्या कृतज्ञतेच्या पोटी एखाद्या सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन करणं याला नैमित्तिक कार्यक्रम म्हणतात। आपल्या घरामध्ये जर पितर गेले ना बालाजी महाराज पितर, तर तो त्या घरातल्या प्रत्येक सदस्यासाठी पर्वकाळ असतो। पर्वकाळ मी नाही बोलत, महाराज सांगतात ना सोमसूर्यादी ग्रहणे येऊनी करीती पारवणे का माता पितर मरणे अंकित जे दिवस पुरुषाशी पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ माता पित्याचा अंतकाळ ती धर्माची वेळ अति पवित्र विठ्ठला विठ्ठला। त्या कुटुंबातल्या सर्व सदस्यासाठी महान पर्वकाळ असतो तो। आपल्या तिथीला ज्या तिथीला आपले पितर जातात, आपली माता जाईल, आपले वडील जातील, दान धर्म करण्यासाठी पुण्य पावन पर्व म्हणजे त्या कुटुंबाला ते असतं। आणि त्याच कर्मातला एक हा दुसरा टप्पा आहे, त्याला शास्त्रीय भाषेमध्ये अर्धोदैहिक कर्म असं म्हणतात। व्यक्ती गेल्यानंतर 3 टप्पे त्या कर्माचे पडतात। त्याचा पहिला टप्पा वेगळा आहे, दुसरा टप्पा वेगळा आहे आणि तिसरा टप्पा वेगळा आहे। आजचा जो कार्यक्रम आहे ना हा दुसऱ्या टप्प्यातला आहे। विठाला विठाला। व्यक्ती गेल्यानंतर त्याचा अग्निडाग देईपर्यंत, अण्णा तुम्हाला टप्पे सांगतो, टप्पे किती टप्पे असतात। व्यक्ती गेली घरातली, त्या व्यक्तीला भडाग्नी दिला आणि भडाग्नी दिल्यानंतर तोपर्यंतचा जो काही टप्पा आहे गेल्यापासून भडाग्नी देईपर्यंत हा पहिला टप्पा आहे। भडाग्नी दिल्यानंतर तिथून पुढचा जो प्रवास आहे आजपर्यंतचा हा त्याचा दुसरा टप्पा आहे आणि इथून पुढे 1 वर्ष श्राद्धापर्यंत हा त्या कर्मातला तिसरा टप्पा आहे। तिसरा आता भक्ती गेल्यानंतर तो सावडायचा जो विधी असतो, ज्या आपण मडक्याला छिद्र पाडतो ना, तो दगड असतो फार छोटा, त्याला आसमा म्हणतात। गरुड पुराणामध्ये फार छान वर्णन आलं त्याचा, आसमा म्हणतात त्याला, आसमा। त्या आसम्याला पहिल्या दिवशी आपल्या अंगठ्यानं पाणी पाजायचंय, दुसऱ्या दिवशी पाणी पाजायचंय, तिसऱ्या दिवशी पाणी पाजायचंय, चौथ्या दिवशी पाजायचंय, 5व्या दिवशी पाजायचंय, 6व्या दिवशी पाजायचंय, 7व्या दिवशी पाजायचंय, असं 10व्या दिवसापर्यंत पाजायचंय। 10व्याला तो गंगेवर नेला, तोपर्यंत तिथं पिंडदान झालं। तसं तर आपल्या घरी सुद्धा आपल्याला पहिल्या दिवशी पहिलं पिंडदान सांगितलेलं आहे शास्त्रानं, दुसऱ्या दिवशी दुसरं सांगितलंय, तिसऱ्या दिवशी तिसरं सांगितलंय। ही सगळी कर्म आहेत कडे गेल्यानंतर करायची कर्म आहे, हे आपल्या डोक्यात नसतं, पण आता हे घेतलं पाहिजे कधीतरी। आपण सुद्धा आपल्या घरातल्या व्यक्ती गेल्यानंतर आपण किती बारकाईनं कर्म करतो याच्याकडे आपलंही लक्ष असलं पाहिजे। विठाला विठाला। आणि हा अंत्यविधी झाल्यापासूनचा आजच्या गोड जेवणापर्यंतचा दुसरा टप्पा आहे। सगळे पिंडदान करणं, रोज त्या आसम्याला आपल्या अंगठीनं पाणी पाजणं आणि इथून पुढे आज एकदा गोड जेवण झालं ना, गेलेल्या व्यक्तीचा आत्मा आजपासून धर्मराजाच्या नगरीकडे जात असतो। आता ज्या धर्मराजाच्या नगरीला जीव गेल्यानंतर जो प्रवास 1 तासामध्ये तोच आत्मा करून आपल्या उंबरट्यावर येतो, त्याच 1 तासाच्या प्रवासासाठी आजचं गोड जेवण झाल्यानंतर इथून पुढे लागणारा कालावधी म्हणजे 1 वर्षाचा असतो, 1 वर्षाचा। आणि त्याच्यामध्ये 16 प्रकारची मुक्काम आहे। आता हे सगळं काही बारीक सांगत बसत नाही तुम्हाला। आणि त्याच्यानंतर सुद्धा त्या प्रवासामध्ये त्या आत्म्याला काही पुण्याची कमतरता पडू नये म्हणून त्या कुटुंबाला काही पुण्यार्जनाचे कर्म करावीच लागतात, त्याला मासिक श्राद्ध म्हणतात। ज्या तिथीला आपल्या घरातली व्यक्ती गेलेली आहे त्याच तिथीला एका व्यक्तीला भोजन देणे त्याला मासिक श्राद्ध म्हणतात। ते 1 मासिक, 2 मासिक, त्रिमासिक, 4 मासिक असं 6 माशापर्यंत करायचं। 6 माशाला तो 6 माशाचा 6 मासिक श्राद्ध करायचं। तिथून पुढे आणखी 7वं, 8वं, 9वं, 10वं, 11वं आणि 12व्या महिन्यात येणारं म्हणजे ते वर्ष श्राद्ध असतं। आणि त्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी गेलेला आत्मा धर्मराजाच्या दरवाजावर हजर असतो। विठाला विठाला। तिसरा टप्पा आहे। आणि मग हे जी कर्म करायचे असतात गड्या,
ही कर्म करण्यासाठी फक्त पुण्यार्जन त्या आत्म्याला व्हावं, आपल्या केलेल्या पुण्यार्जन कर्मातून त्या आत्म्याला सद्गती प्राप्त व्हावी, याच्यासाठी ही कुटुंबाकडून केलेली कर्म असतात. काही लोक आता फार सुपीक डोक्याचे झालेले, पुढचे विचार त्यांच्या डोक्यामध्ये यायला लागतात. महाराज, इथं अन्नदान करायचं, चाटेवाडीमध्ये इथं कीर्तन करायचं, हे झालाय तुमचा सांगायचा धंदा ना आमचा ऐकायचा धंदा. तुमचा धंदा चढवा म्हणून तुम्ही सगळं काहीतरी काढता आणि आमच्या पुढे मांडता. हे सगळं आम्हाला माहित आहे महाराज. ही सध्या मानसिकता आमची नाही, सुपीक डोक्यावाल्यांची झालेली आहे. इथं चाटेवाडीत कीर्तन करायचं, इथं अन्नदान करायचं, इथं झालेलं कीर्तन, इथं झालेलं अन्नदान त्या व्यक्तीपर्यंत पोहोचेलच का, याची गॅरंटी काय? हे विज्ञानवादी सायन्सचे लोक हे विचार करतात. पण लक्षात ठेवा दादा, अरे तुमचा एखादा मुलगा जर पुण्या आणि मुंबईला जर शिकायला असेल, तुम्हाला माझी भाषा चांगली कळते, बाबा मांडी घाला तुम्ही जरा, तुम्ही मांडी घाला म्हणजे कळेल तुम्हाला. हां मांडी घाला जरा, हां मांडी घाला, व्यवस्थित बसा. तुमचा मुलगा पुण्याला मुंबईला शिकायला असेल आणि त्याला शिक्षण शिकण्यासाठी एखाद्या क्लासची फीस भरायची असेल आणि ती क्लासची फीस भरण्यासाठी त्याच्याकडे अचानक इपरसर त्याच्या जवळचे पैसे संपावे आणि त्याने तुम्हाला फोन करावा, हॅलो पप्पा मला ट्युशनची फीस भरायची आहे आणि माझ्या अकाउंटवर आता पैसे नाहीत आणि सरांनी तर सांगितले मला अर्जंटमध्ये फीस जमा करायला, तर पप्पा तुम्ही आता मला लवकर तुमच्या खिशातला अँड्रॉइड मोबाईल काढा, त्याच्यामध्ये फोनपे नावाचं एक ॲप आहे, त्या ॲपला ओपन करा, त्याच्यामध्ये माझा नंबर टाईप करा आणि 20,000 रुपये 1-2 मिनिटामध्ये मला पाठवा. इपरसर आपण काय करतो, पाठवतो ना. मग ते मोबाईल काढायचा, त्या पोराचा नंबर काढायचा, 20,000ची रक्कम टाईप करायची सुभाषांना आणि ती 20,000ची रक्कम टाईप केली की पुढे UPI नंबर येतो. तो UPI नंबर आपल्याच ध्यानात ठेवायचा, दुसऱ्याला सांगायचा नाही. हां, कारण धोका होतो. मग UPI नंबर जर दुसऱ्याला सांगितला ना आपलं अकाउंट 0 होतं पुन्हा. हां, ते UPI नंबर टाईप केला की 1 मिनिटात तुमच्या अकाउंटमधले पैसे त्या मुलाच्या अकाउंटमध्ये जमा होतात. अरे तुम्ही किनगावमध्ये असताना जर तुमचा मुलगा पुण्या आणि मुंबईला शिकायला असेल तर तुमच्या किनगावमध्ये असताना सुद्धा पुण्या मुंबईच्या मुलाच्या अकाउंटमध्ये जर तुमचे किनगावातून पैसे जातात, तर मी म्हणतो दादा, चाटेवाडीमध्ये केलेलं कीर्तनाचं पुण्य, चाटेवाडीमध्ये केलेल्या अन्नदानाचं पुण्य नक्कीच तुमच्या पुत्रापर्यंत गेल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला. पुत्रांनी ज्यांना पुत्र म्हणून घ्यायचा अधिकार आहे ना, त्यांनी हे कर्म करावीच लागतात. आणि हे जर ती पुत्र जर कर्म करीत नसतील तर स्वर्गातून जिथे पुत्र आहे, वा वा, त्यांचे करीती पितर ऐका, वंशी दुराचारी पुत्र झाला. त्यांचे पितर स्वर्गातून म्हणतात, आमच्या वंशामध्ये ही असली लेकरं जन्मली नसती तर फार चांगलं झालं असतं. ज्या पुत्रांना, ज्या लेकरांना आमच्याविषयी आदरभाव नाही, ज्या लेकरांना आमच्याविषयी कृतज्ञता नाही, आमचं कुळ वांज राहिलं असतं तरी बेहत्त. माता
विना गर्भ लोहेची कावा लोहेची कावांज. आज आपलं चांगलं नशीब आहे, कलाकार मंडळी इतकी गोड गोड या कार्यक्रमाला उपस्थित आहे. अण्णा काहीतरी आपल्या आईची पुण्य आहे गड्या. जे महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाच्या भजनामध्ये जे फार मोठं नाव आहे ते भजन सम्राट आमचे गोपाळे बुवा, ते आज विशेष करून या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. तसेच महाराष्ट्रात मोठं नाव असणारे आमचे संगीत अलंकार गोविंद बुवा शिरसाट, ते सुद्धा उपस्थित आहेत. आता उद्धव बुवा भोजनकवाडीकर, बालाजी महाराज, सगळी पांडुरंग महाराज, चंद्रकांत महाराज, श्रीराम महाराज, महादेव महाराज, हे गावातले बळी महाराज, हे माधव महाराज, आमचे रामेश्वर पाटील, शिल्दरकर, इंद्रजित महाराज, जुडी जुडी विनेकरी आणि मृदंगाची ज्यांची साथ आहे, नंबर 1चे या भागातले आमचे परम मित्र परमस्नेही वारकरी बाज ज्यांच्या हातामध्ये तयार आहे असे पंडित महाराज धैपडे. ही एकंदरीत इतकी चांगली चांगली कलाकार मंडळी एका सप्ताहामध्ये बोलवायची म्हटलं तरी येत नाही. माझा विषय चालू होता, पित्रवरून म्हणतात गडे आमच्या वंशामध्ये आमचा वंशवान राहिला असता तरी बी हत्तर, पण ज्या पुत्रांना आमच्या विषयी आदरभाव नाही ना, मग त्यांना शाप देतात, पितर शाप. तुम्ही म्हणता महाराज आता हे तुमचं सगळं बोलबच्चन चालू आहे, पितर कुठं शाप देत असतात का? हो देतात. म्हणून तर तुम्हाला काही ज्योतिष मंडळी पितृदोष काढून देतात. आपल्या घरातली व्यक्ती जर अचानकपणे गेली असेल, तिचं आपल्या हातून जर सूक्ष्म कर्म झाले नसेल तर मग ते दोषामध्ये त्याचं रूपांतर होतं आणि ते दोष पितृदोष लागतात. मग ते ज्योतिषकार म्हणतात तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला पितृदोष आहे, मग तुम्ही काय करा, त्र्यंबकेश्वरला जा. त्र्यंबकेश्वरला तिथं नारायण नागबली विधी करा, त्रिपिंडी नावाचं श्राद्ध करा, काल सर्प नावाचं श्राद्ध करा. हे केल्यानंतर मग तुमच्या संसारात सुखी समाधानी तुम्ही राहताल. काही लोक कणलेली कुतलेलीच आहे. लोक म्हणतात महाराज लय चांगलं आहे आमचं, पैसे भरपूर आहे. काल परवा माझी काळेगावला कथा झाली. त्या कथेमध्ये तुम्हाला माहित आहे, परिचित व्यक्ती आहे, माजी आमदार भगवानरावजी नागरगोजे साहेब, रामेश्वर पाटील तुम्ही होते, त्यांच्या सुनबाई आल्या कथेला. आणि त्या कथा झाल्यानंतर माझ्याकडे स्टेजवर आल्या आणि तिने एक प्रश्न केला मला, महाराज कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी आहे म्हणे माझ्याकडे, संस्कृती लॉन्स नावाचं मंगल कार्यालय आहे ना, ते सुद्धा माझ्या पतीच्याच नावावर आहे. कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी आहे, पण माझ्या घरामध्ये सुखही नाही, शांतीही नाही, समाधानही नाही. तिला म्हणलं माय जरा विचार कर, ही जी सुख समाधानी शांती नाही ना, हे फक्त आपण करत असताना कुठंतरी कर्म चुकलेले असतात, त्याचा परिपाक आहे हा. विठाला विठाला भरपूर पैसा आहे महाराज, पण आमच्या घरात समाधानी नाही. मी माझ्या मनावर लग्न करून माझी पत्नी मी निवडली, ती बायको सुद्धा मला नीट बोलत नाही हो महाराज. इकडून तिकडून ह्या देवाला नवस करून त्या देवाला नवस करून 17 देवाला नवस केले आणि लेकरू मागून घेतलं. लेकरू नवसा सायासानं पोरग झालं, लहानाचं मोठं केलं उद्धव दादा, आणि ते लहानाचं मोठं झाल्यानंतर तेच माझ्यावर गुरकायला लागलो महाराज. बरं ते गुरकलं पुन्हा त्याचं सूर्यपण जमत नाही, इकडून ते तिकडून त्याचं सूर्यपण मी जमलं, त्याची बायको आम्हाला सांभाळीत नाही. ही जी सारी दुःख संसारामध्ये जे तयार होतात ना, याला सहजासहजी घेऊ नका. यालाच आपल्या पित्रांचा शाप म्हणतात. आणि ही जर कर्म मुलाकडून घडली नाही ना, त्याला तुकोबाराय म्हणतात, पुत्र म्हणून घेण्याचा अधिकार नाही. त्याला काय म्हणावं, काय म्हणावं, त्याला काय म्हणावं गोविंद बुवा, त्याला पुत्र म्हणून घ्यायचा अधिकार नाही. श्वान सुख
श्वान सुकरे बापुडी. श्वान म्हणजे कुत्रा, त्याला पुत्र म्हणायचं नाही, त्याला काय म्हणायचं? बोला ना, बोला, जोरात बोला. काय म्हणायचं? तुम्हीच म्हणा, तुम्हीच म्हणा, मी कशाला म्हणू, तुम्हीच म्हणा. त्याला कुत्र म्हणायचं, कुत्र. पण त्या कुत्र्यामध्ये ना आपल्या कुत्र्यामध्ये एकच फरक असतो अण्णा, ते कुत्र 4 पायाचं असतं, त्याला शेपूट असतं, आणि ह्या कुत्र 2 पायाचं असतं, ह्याला शेपूट नसतं. विठाला विठाला. शब्दाची व्याख्या करताना सुद्धा शास्त्रकारांनी इतकी छान व्याख्या केलेली आहे. पुन्हा नरकात त्रायंती ती पुत्र. हा आपले पितर त्यांच्या चुकीमुळे, त्यांच्या चुकीच्या कर्मामुळे एक नरक आहे पहा. श्रीमद भागवतामध्ये फार सुखदेवजी राजा परीक्षितला सांगताना इतका सुंदर उपदेश करतात. 28 प्रकारच्या नरकाचं वर्णन आलेलं आहे पंडित बुवा. त्या 28 प्रकारच्या नरकापैकी एक नरक आहे पुन नावाचा नरक आहे. निष्ठ्या गलिच्छ पदार्थानं तो नरक वाहतोय. आणि त्या नरकामध्ये जर आपली गेलेली व्यक्तीनं जर करता करता त्यांचं जीवन जगत असताना काही कर्म चुकीची केली असतील, त्या चुकीच्या कर्माचा दोष त्यांना लागत असतो आणि त्या पापाच्या सजा भोगण्यासाठी त्या पुन नावाच्या नरकामध्ये त्यांना जावं लागतं. मग ती गेलेली पितर, पुन नावाच्या नरकात गेलेली पितर, त्यांना तारण्याचं काम मुलगी करू शकत नाही, त्याचे नातेवाईक करू शकत नाही, दुसरं कोणी करू शकत नाही. ते फक्त आणि फक्त पुत्राला करण्याचा अधिकार आहे. मग पुत्रानं जर ही गोड जेवणासारख्या कार्यक्रमाची कर्म केली, पुत्रांनी जर वर्ष श्राद्धासारख्या कार्यक्रमाचं आयोजन केलं, पुत्रांनी त्यांचा विधिवत सर्व कर्मशास्त्रानुसार जर विधी केला, तर त्यांना तो पुन नावाचा जो नरक आहे त्याचा त्रास भोगावा लागत नाही. पुन नावाच्या नरकातून तारतात म्हणून पुत्र. विठाला विठाला. कर्मातला कार्यक्रम आमच्या माऊलींनी आणि सुभासांनांनी आपल्या आईचा हा कार्यक्रम फार थाटामाटामध्ये त्यांनी नियोजन केलं आणि त्या संबंधाने आजचा हा कीर्तन सेवेचा योग. तसा कीर्तनाला पाहता उशीरच झालाय. एक दुर्दैवी घटना घडली. आमच्या सोबतचा जो भजन्या सतत 24 तास राहत होता, त्याचे वडील अचानक रात्री त्यांना सुद्धा हृदयविकाराच्या झटक्यानं जावं लागलं. त्यांचा अंत्यविधी होण्यासाठी थोडासा वेळ झाला. ही सगळीच मंडळी आम्ही तिकडेच अंत्यविधीला होतो, त्याच्यामुळे थोडासा येता वेळ झाला. पण आता पुन्हा आणखी इथं सुद्धा कार्यक्रम आहे मोगावच्या महादेव मंदिराजवळ. तिथं सुद्धा कार्यक्रमाला काही लोकांना जायचंय. जास्त वेळ कीर्तन करणार नाही. इथून पुढे 15 ते 20 मिनिटांमध्ये अभंगाचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो. विठाला विठाला विठाला. एकनाथ महाराज या अभंगामध्ये म्हणतात, माणसानं संसारिक जीवन जगत असताना, संसारामध्ये वागत असताना, संसारात वावरत असताना माणसानं त्या संसारातला प्रवास कसा केला पाहिजे. तुमचा आमचा संसारातला प्रवास आणि संत महात्म्यांचा संसारातला प्रवास बराचसा फरक आहे. संत महात्मे सुद्धा संसार करतात गड्या. तुम्ही आम्ही सुद्धा संसार करतोय, पण तुम्ही आम्ही संसार करतोय, पण तुमचा आमचा संसार आसक्तीला धरून संसार आहे. आणि संत महात्म्यांचा संसार आसक्ती विरहित संसार आहे. म्हणून तुमचा आमचा संसार मरेपर्यंत सुटत नाही. आणि आमच्या साधू संतांचा संसार तो संसारच, त्या संसाराचं रूपांतर ते परमार्थात केल्याशिवाय राहत नाहीत. विठाला 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 संसारात वावरत असताना कसं वावरवणार महाराजांच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगता. बोला बोला बोला.
तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. आपलं संचित जितके दिवस व्यवस्थित आहे ना तितके दिवस माणसाला संसार करता येतो. संसाराचे आता वेगवेगळे प्रकार शास्त्रात पडलेले आहेत. आपण जो संसार करतो तो संसार नाही. तुमचं आमचं म्हणणं आहे सगळ्यांचं चांगला संसार, पत्नी चांगलं मिळणं हा माझा सुखी संसार आहे. मुलं बाळ चांगली जन्माला माझ्या घरात आली हा माझा सुखी संसार आहे. माझ्याकडे गाडी बंगले सगळं ऐश्वर्य आहे हा माझा सुखी संसार आहे. याला संसार म्हणत नाहीत. शास्त्र सांगतं जन्मणं आणि मरणं हे खरा संसार आहे. विठाला विठाला. शंकराचार्य त्यांच्या भाषामध्ये फार सुंदर संसाराची व्याख्या करतात बघा. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम ये संसारे भवदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमती. इतकं गोड वर्णन केलं. पुन्हा जन्मनं पुन्हा मरण जन्मनं मरण जन्मनं मरण. त्याचंच रूपांतर माझी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये फार गोड करतात. उपजते नाशे नाशिले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. आणि तुकोबरा म्हणतात जन्माया दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा ना. वाजवा वाजवा. टाळ्या वाजण्यापासून जर तुमच्याकडे चिकटपणा आहे किती अवघड आहे बुवा. विठाला विठाला. टाळी वाजवायला तर काही द्यावं लागत नाही. मोकळ्या हाताने वाजवायची ती बिचारी. दिले देवानं चांगले. वा वा फुकाचे फुकटच आहे टाळ्या फुकटच आहे. आता तरी वाजवा. आता तरी वाजवा. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित. जन्मनं मरण याला संसार म्हणतात. या संसाराला आपण आसक्ती धरून राहिलोय गड्या. मरण आपल्याला कोणालाच नको वाटतं. कोणाला वाटतं गड्या. आज जेवढी जेवढी आमच्या देवई काकूच्या अंजनाबाईंच्या गोड जेवणाच्या निमित्तानं चाटेवाडीच्या ग्रामदेवत हनुमंतरायाच्या दरबारामध्ये त्यांच्याच निमित्तानं त्यांच्या गोड जेवणाच्या निमित्तानं कीर्तनाला तुम्ही उपस्थित आहात. इथं मनपालामध्ये आपण इतके लोक कीर्तन श्रवण करण्यासाठी बसलोय. एक जणांना मला हात वर करून सांगायचं महाराज मला मरण आवडते. कोण बहादर असेल असा या गावात?
करणार कुणाला मरण आवडते सांगा ना, आवडतंय का? बरं ते चुकतं का? मग चुकत नाही हे खरं आहे का? एक ना एक दिवस जावं लागणार हे सत्य आहे. नाही खोटं असेल, नाही जावं लागणार नाही हे खोटं असेल. एक दिवस जावं लागणार आहे. कधी जायचंय माहित आहे का तुम्हाला? माहित नाही. मग त्याची आसक्ती आहे का नाही आपल्याला? मरण नको वाटतं का नाही? नको वाटतं. हे कशामुळं? हीच आसक्ती आपल्याला साधू संतांनी आपल्याकडून काढायचं ठरवलेलं आहे. विठाला विठाला विठाला. संसार करत असताना असा केला पाहिजे, आसक्ती विरहित संसार करणं ही साधू संतांची शिकवण आहे. फार गोड दृष्टांत देतात संत महात्मे. अरे कमळाचं झाड असतं, कमळाचं फुल पाक फुल कमळ सत्यवादी करी संसार सकळ, आलिप्त कमळ जळी जैसे. संसार करत असताना त्या कमळाच्या फुलाप्रमाणे केला पाहिजे. फुलाप्रमाणे. फुल कुठं उगवतं गड्या? ते फुल, कमळाचं फुल कुठं असतं? चिखलात, पाण्यात असतं ना, पाण्यात. ते जरी कमळाचं फुल पाण्यात उगवत असेल ना दादा, पण ते पाण्यात राहतं पाण्यात, पण त्या पाण्याचा स्पर्श सुद्धा ते फूल करून घेत नाही. तसं तुम्ही आणि मी संसार करत असताना आसक्तीला सोडून संसार करावा लागतो. विठाला विठाला. संसार करणं याची शिकवण साधू संत देतात. आणि हा संसार करत असताना तो कसा केला पाहिजे याचं दृष्टांताने उदाहरण देतात. तेच नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या
पक्ष्यांगणी उतरती जे एका गुंतोनिया राहती. नाथ महाराज संसारिक जीवन जगत असताना व्यक्तीनं कसं जीवन जगलं पाहिजे गड्या, त्याचं उत्तम उदाहरण पहिल्या चरणामध्ये देतात. एका पक्ष्याचा दृष्टांत देतात. पहा पक्ष्याचा. अरे आपल्या अंगणामध्ये उन्हाळ्याचे दिवस असावेत, उन्हाळ्याचे, आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दुपारची 12-12:30ची वेळ असावी आणि 12-12:30च्या वेळेला उन्हाची असा तीव्रता वाढलेली असावी आणि त्या उन्हाच्या तीव्रतेमध्ये एखादा पक्षी तुमच्या अंगणामध्ये यावा. अंगणात जसा पक्षी अंगणात येतो ना दादा, त्या पक्षाची दया मया करुणा अंतकरण तुमचं भरलेलं असेल तर त्या अंतकरणानं, तुमच्या करुणेच्या अंतकरणानं तुमच्या घरातले मोदीनं फुकट दिलेले तांदूळ विपर्स ते जर एका प्लेटमध्ये घेतले आणि त्या पक्ष्यासाठी जर आपण आपल्या अंगणात टाकली ना दादा, ती पक्षी येतात, कुठल्या तरी झाडावर बसलेली असतात, अंगणात येतात, ती एक 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 टाकलेले दाणे ते आपल्या चोंचेने घेतात बघा, चोंचेने, आणि ते चोंचेने दाणे खाल्ल्यानंतर ती मुक्कामाला त्याच घराच्या प्रांगणामध्ये असतात. बरोबर आहे ना? हा, तुम्ही कशाला हो होच कसे म्हणायला लागले? तुम्ही दाणे खाण्यासाठी आलेले पक्षी तुमच्याकडेच मुक्कामाला थांबतात का? अजिबात थांबत नाही. अरे दादा, ते पक्षी जसे तुमच्या अंगणात तुम्ही टाकलेले तांदूळ जसा एक एक कण उचलून खातात, जसा खातात, तुमच्या अंगणातली जर ती कण टाकलेली संपलेली असतील तर ती पक्षी जसे उडत आलेले असतात तसेच उडून जातात. तसं तुमचं माझं जीवन आहे, पक्षासारखं जीवन आहे. नाथ महाराज सांगतात, अरे हा हे सगळा जे संसार आहे ना, बायका पोरं लेकरं बाळ नातरुंड पत्रुंड, हे जमीन जुमले बंगले गाड्या, हे तुमच्या माझ्यासाठी देवानं टाकलेले तांदळाचे कण आहेत. का खायचंय, आनंद घ्यायचा हे तुम्हाला मला, पण एका दिवशी हे खात खात जसं पक्षी भुरकून उडून जातो ना, तसं तुम्हालाही आणि मलाही इथून उडून जायचंय. विठाला विठाला. पक्षीच्या कणाच्या त्या दाण्याच्या अपेक्षेने जसं आसक्ती सोडतो ना, तसं तुमचं आमचं जीवन आसक्ती विरहित जीवन असावं. त्यांना तिथं रोज दाणे खायला मिळतात म्हणजे ते काय रोजच त्या अंगणात येतात का? नाही ना दादा, ते येत नसतात. ते मुक्कामासाठी तुमच्याकडे येत नसतात, तुमच्या अंगणामध्ये कायमचे राहत नसतात. तसंच आपलं जीवन आहे. चाटेवाडीमध्ये आपला जन्म झाला म्हणजे चाटेवाडी ही आपली कायमची नाही. इथं राहतोय, इथं वावरतोय म्हणजे इथं काय आपण कायमचं राहण्यासाठी आले नाही. एक दिवस आमच्या अंजना काकू सारखं आपल्यालाही जावं लागणार आहे, याच्या मात्र शंका नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात, पक्षी अंगणी उतरती ते एका गुंतोनिया राहती. ते गुंतून तशात राहत नाहीत. तुम्ही आम्ही गुंतल्याशिवाय राहत नाही. तुम्ही आम्ही सगळी जी गुंतलोय ना, या संसारात गुंतलोय गड्या, ममत्व भावनेने गुंतलेलो आहेत. हे माझे आहेत, मी एक कुणीतरी आहे, ही सगळी नातेवाईक माझी आहेत. ही जी गुंतवणुकीचा कार्यक्रम आहे ना, मी आणि माझे या तत्वाशी अनुरूप कार्यक्रम आहे. हे जोपर्यंत तुमच्या आणि माझ्या ठिकाणचं निघत नाही तोपर्यंत तुमचा माझा संसार सुखी होत नाही. विठाला विठाला. माझ्या नाथ महाराजांना वाटलं असावं ही पुढी बसलेली लोक पक्षाच्या उदाहरणावर शांत बसणारी नाहीत गड्याई. यांना पक्षाचा सुद्धा त्या ठिकाणी दृष्टांत देण्यासाठी नाथ महाराजांना कमी वाटला. म्हणून नाथ महाराज याच अभंगामध्ये दुसरा दृष्टांत देतात. वस्ती
महाराजांनी दुसरा दृष्टांत दिला. हा दुसरा झाली, मलाही कळाले तुम्हाला गडबड आहे. दुसरा दृष्टांत दिला म्हणून मी पण गडबडीतच दुसऱ्या दृष्टांतावर आलो. अरे एका वाटसरूचा दृष्टांत दिलाय दादा, वाटसरूचा. एखादा वाटसरू जर प्रवासासाठी निघाला ना सर, वाटसरू उन्हाळ्याचे दिवस आहे, तो प्रवासासाठी निघालाय, त्याला मुक्कामाच्या ठिकाणी काही अडचणीस्तव जाणं होत नाही एखाद्या वेळेस प्रवास करता करता. ए ए ए ए छकुलिया, अरे ती आम्हालाच गप्प बसा म्हणाले. शाबास, बहादर आहे गड्या. ए दादा इकडे माझ्याकडे, हॅलो हॅलो हॅलो, हा इकडे ये, इकडे ये ये, चॉकलेट देतो ये, मीच तिकडे येऊ. वाटसरूचा दृष्टांत देतात दादा. सकाळी प्रवासाला निघालेला वाटसरू प्रवास करता करता थकतो गड्या. उन्हाळ्याचे दिवस असावे, त्याच्यासोबत शिदोरी असावी. एक दोन वेळा त्यानं शिदोरी खावी, पण त्या प्रवासामध्ये शरीर हा थकणे हा शरीराचा स्वभाव असतो. ते शरीर थकत असतं गड्या. अरे आपण शेतामध्ये दिवसभर काम करा, संध्याकाळी घरी जावं, केव्हा केव्हा बायकोनं वाढलेलं ताट खावं, आणि केव्हा केव्हा जर आपण बाजूवर अंग टाकलं ना कधी कधी आपल्याला डोळा लागेल. हा शरीराचा स्वभाव आहे. शरीर थकतं, हे शरीराचं थकणं स्वभाव आहे. त्या वाटसरूनं दिवसभर चालावं पायानं, आणि संध्याकाळी त्याला ज्या मुक्कामाच्या ठिकाणी जायचं होतं तिथं जाता येऊ नये. मग आता प्रवास तर अवघड आहे, डोंगरातून जायचंय, जंगलातला रस्ता आहे, रात्रीचा प्रवास शक्य नाही. मग त्या वाटसरूला चिंता वाटावी, आता कुठंतरी मी मुक्काम केला पाहिजे. आणि इकडं तिकडं मुक्कामाच्या आश्रयासाठी तो आसरा बघतोय. त्याच्यामध्ये काजव्यासारखा, ए बाबा बाबा हो ये माई रे, बस जरा खाली बस. काजव्यासारखा एखादा दिवा, चमकावा दिवा, आणि त्या दिव्याच्या उजेडाच्या आश्रयानं त्या वाटसरून त्या आखाड्यावर जावं. गेलेच येतो लेकर. त्या वाटसरूवर जावं. वाटसरून त्या आखाड्यावर गेल्यानंतर त्या आखाड्याच्या मालकानं बाहेर यावं. दोघांचा नमस्कार व्हावा, दोघांची संभाषण व्हावं, दोघांनी एकमेकाची विचारपूस करावी. आणि त्या वाटसरूनं सांगावं, दादा तुम्ही आखाड्याचे मालक आहात का? त्या मालकानं म्हणावं, हा मीच या आखाड्याचा, या वस्तीचा मालक आहे. बाबा मी प्रवासी आहे, वाटसरू आहे, पण जाता जाता मला उशीर झालाय हो बाबा. एक फक्त आजची रात्र मला तुमच्या या वस्तीवर मुक्काम करण्यासाठी जागा देताल का बाबा? काय नाही बाबा, जास्त मला मी माझा त्रास देणार नाही. माझा डब्बा माझ्या सोबत आहे, तो माझ्याच थैलीतला डब्बा काढून मी माझं जेवण करेन. फक्त झोपण्यासाठी आसरा पाहिजे. पहाटे 4 वाजता मी तुम्हाला न सांगता उठून जाईल बाबा. फक्त पहाटे 4 वाजेपर्यंत तुम्ही मला आराम करण्यासाठी जागा देता का? त्या वस्तीच्या मालकानं म्हणावं, काय नाही तुम्ही आराम करा. मला आता तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे दादा. ज्या वस्तीवर जो गेलेला वाटसरू मुक्कामाच्या अपेक्षेने, थोड्या वेळ थांबण्याच्या अपेक्षेने गेला होता, तो काय महिना, 2 महिने, 3 महिने त्याच वस्तीवर मुक्काम करतो का? करत नाही ना. हा, जसा मुक्कामाला गेलेला वाटसरू संध्याकाळी 9ला जर त्या वस्तीवर गेला आणि ठरलेल्या शब्दाप्रमाणे पहाटे 4ला जसा निघून जातो ना, तसं तुमचं माझं जीवन आहे. ठरलेली वेळ आहे कडे आपली इथली. आपल्याला दिलेल्या वेळेमध्ये इथून निघून जावं लागेल. ही आपल्यासाठी वस्ती आहे, आणि तुमचं माझं जीवन म्हणजे वाटसरूचं जीवन आहे. विठाला विठाला. आपल्या प्रवासामध्ये मग देवानं आयुष्य दिले आपल्याला. आयुष्य कोणी म्हणतं मला महिनेवारी आयुष्य आहे, कोणी म्हणतं मला वर्षावर आयुष्य आहे, मला 50 आहे, 60 आहे, 100 वर्ष आहे, 125 वर्ष आहे. दादा 100 वर्ष तुमचं आयुष्य नाही, 50 वर्ष नाही, 60 वर्ष नाही. तुमच्या प्रवासामध्ये माझ्या भगवंतानं तुम्हाला आयुष्य देत असताना हे महिन्यावर दिलेलं नाही, वर्षावर दिलेलं नाही, आयुष्य दिवसावर दिलं नाही. याच्या एक सूक्ष्म सांगायचं झालं तर आयुष्य हे तासावर सुद्धा नाही. देवानं आयुष्य देताना कानाडे टेलर श्वासावर दिलेलं आहे. श्वासावर श्वासावर. आपल्या जीवनातले आपले श्वास संपले ना, आपल्याला जावं लागतं.
आणि जितके दिवस तुमचे श्वास शिल्लक आहेत तोपर्यंत देवाचा बापही तुम्हाला नेऊ शकत नाही. विठाला विठाला. हे सगळं आपलं वाटसरूचं जीवन आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात जीवन जगायचंय, संसार करायचा आहे, पक्षाप्रमाणे करा. अंगणात आलेला पक्षी जसा थांबत नाही, वस्तीवर गेलेला मुक्कामाला वाटसरू जसा मुक्कामाला दुसऱ्या दिवशी थांबू शकत नाही, तसं तुमचं माझं जीवन आसक्ती विरहित असावं. आणि असे जे कोणी साधक आसक्ती विरहित जीवन जगत असतील मग त्यांच्या जीवनात शरणाये
टाळं वाजवा, बरं, टाळं वाजवा. शेवटी असं पाहिजे. शरण एका जनार्दन आईसे असता भय कवन. जसं जीवन त्या वाटसरूच आहे तसं आपलं जीवन असलं पाहिजे. जसं जीवन त्या पक्षाचं आहे तसं आपलं असलं पाहिजे. तसं आपलं संसारामध्ये जगणं असलं पाहिजे. आणि असा जो व्यक्ती जगेल ना दादा, त्याला नाथ महाराज सांगतात, त्याला मरणाची कसलीच भीती राहत नाही. आईसे असता भय कवन तैसे असावे संसारी. जोवरी प्राचीनाची दोरी यथामती यथावकाश. झालेली कीर्तन रूपी सेवा श्री संत मोतीराम महाराज सद्गुरू माधव बाबा ग्रामदेव श्रीमंत आहे, ज्यांच्या स्मरणार्थ हा आजचा एक दिवसाचा कार्यक्रम आहे. आमच्या वैकुंठवासी अंजनाबाई देवई काकू नागनाथ साठे यांच्या अर्धोदेही कर्मातल्या दुसऱ्या टप्प्याच्या परिसमाप्तीच्या निमित्ताने, अर्थात गोड जेवणाच्या निमित्ताने हा एक दिवसाचा